टेक्निकल टीम आपलं काम लगेच उरकून घ्या आणि मिलिंदजी भोईर या ठिकाणी देखील आहेत. ओनर या प्लीज, ओनर या आपल्याला बसण्याची व्यवस्था असेल. ठरलात पण खूप काही शिकलात हेच मनात ठेवा मित्रांनो. पुढच्या वर्षी एक नवीन सुरुवात करू आणि नवीन जोशाने, नवीन रणनीतीने आणि नवीन संघाच्या माध्यमातून आपण या ठिकाणी या स्पर्धेमध्ये मार्गक्रमण करूया. चला सर्वप्रथम आपले ऑफिशियल पंच, तिन्ही पंच सलग 3 दिवस रखरखत ऊन होतं आणि या रखरखत्या उन्हामध्ये, या टेम्परेचरमध्ये त्यांनी एक विशेष सेवा. अमर या ना प्लीज, अमर. यस, रोशनजी कुंभार प्रतिनिधित्व करतात त्या टीमचे पंच म्हणून. एक त्यांचा विशेष सहकार्य आणि विशेष योगदान त्यांचा करूया मान्यवर पाहुण्यांच्या शुभ हस्ते सन्मान. चला आयोजन कमिटी आपण देखील वर या. निलेश या. निलेश मडवी कुठे आहे, मुन्ना कुठे आहे, आपण वर या. चला विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून ऑफिशियल पंच म्हणून आपल्या सोबत जोडलेले 3 पंच आणि त्यांचं प्रतिनिधित्व करणारे मिस्टर रोशन कुंभार जुहूगावचे. रोशन कुंभार यांचा करूया यथोचित सन्मान. मी म्हटलं ना, एक चांगले खेळाडू आहेत आणि क्रिकेटची जाण आहे आणि या 3 दिवसीय या वातावरणामध्ये आपली देखील शरीर थकलं होतं, पण मनामध्ये एक संकल्प होता स्पर्धा आपल्याला पूर्ण करायची आहे. एक विशेष योगदान आणि विशेष सहकार्य म्हणून जाऊया. कमिटी या प्लीज. आदरणीय आमचे वरिष्ठ लेजंड खेळाडू विजयजी नाईक साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी केला जातो. टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो. या रखरखत्या उन्हामध्ये दिवसभर त्या मैदानावर उभं राहणं आणि नियंत्रण ठेवणं, कंट्रोल ठेवणं खेळाला हे महत्त्वाचं आहे. गुणलेखक म्हणून मयूर, गुणलेखक म्हणून मयूर या स्पर्धेमध्ये विशेष कामगिरी ॲज अ गुणलेखक आणि विशेष योगदान दिलं मिस्टर मयूर यानं देखील. गुणलेखक मयूर या. मयूर मयूर करता टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो. प्रत्येक डगआउटमध्ये पाहणी पोचवण्याचं काम आणि गुणलेखक म्हणून आमच्या समालोचकांचा कणा या ठिकाणी ठरलेला आहे मयूर, याचं विशेष योगदान. चला या स्पर्धेच्या माध्यमातून अजूनही काही टेक्निकल काम बाकी आहे. उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक कोण असेल, प्लेअर ऑफ द सिरीज आणि या फायनलच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. यस मयूर. गणेश फायनलच्या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच, फायनलच्या सामन्याचा. चला जाऊया मान्यवर पाहुण्यांच्या सन्मानाकडे. सत्कार रूपी सन्मान या ठिकाणी केला जात आहे आमच्या आयोजन कमिटीच्या माध्यमातून. या ठिकाणी केला जाईल आलेल्या प्रत्येक मान्यवर पाहुण्यांचा. या दरम्यान आदरणीय सचिन दादा तांडेल यांची शुभ उपस्थिती आपण पाहताय. वेलकम दादा. मुख्य आयोजन कमिटी जी आहे त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आमचे वरिष्ठ लेजंड खेळाडू हरिचंदजी तांडेल यांचा सत्कार रूपी सन्मान या ठिकाणी केला जाईल. हरिचंदजी तांडेल, टाळ्या झाल्या पाहिजेत. सलग 30 दिवस, सलग 3 दिवस या व्यासपीठावर ते उपस्थित होते आणि त्यांच्या माध्यमातून आम्हाला प्रोत्साहन देखील केलं गेलं. याच्यानंतर आदरणीय लेजंड खेळाडू मिस्टर विजय नाईक सर यांचा देखील सन्मान या व्यासपीठावर केला जाईल. चला कमिटी या. कमिटी मेंबर निलेश मडवी या. आपण कुठे आहात? शेखर तांडेल यांना विनंती असेल. शेखर दादा तांडेल, संदीप तांडेल आपण देखील या व्यासपीठावर. विजय नाईक सरांचा या ठिकाणी सन्मान. विजयजी तांडेल आपण या सर प्लीज
यानंतर गुरुवर्य आदरणीय पी.के. पाटील ज्यांनी अनेक क्रिकेटपटू घडवलं, आम्हाला घडवलं आणि अनेक 26 वर्षांपूर्वी आमच्या हातामध्ये मायक्रोफोन सोपवला, त्यांचा देखील शुभ सन्मान या व्यासपीठावर सत्कार रूपी सन्मान आहे या व्यक्तिमत्वाचा. टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो. गुरुवर्य आहेत क्रिकेटच्या या मैदानावरील, क्रिकेटच्या या पटलावरील आदरणीय पी.के. दादा पाटील. यानंतर आमचे मोठे बंधू मार्गदर्शक आदरणीय जयवंतजी तांडेल यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावर केला जात आहे. या दरम्यान नवी मुंबई महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक, युवा नगरसेवक विशालजी विचारे साहेब यांचं शुभ आगमन होताना आपण पाहताय. वेलकम साहेब, आपण आलात. आपला अमूल्य वेळ या स्पर्धेला आपण देत आहात आणि आयोजन कमिटीला विनंती आहे की नवनिर्वाचित युवा नगरसेवक विशालजी विचारे साहेब यांचा देखील शुभ सन्मान या व्यासपीठावर केला जाईल. विशालजी विचारे सर यांच्याकरता टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो. राजकीय क्षेत्रातील भवितव्य आहे येणाऱ्या काळाचं. याच्यानंतर सामाजिक कार्यकर्ते आदरणीय मिलिंदजी भोईर यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावर केला जाईल. सामाजिक कार्यकर्ते आणि स्पर्धेकरता एक चांगलं योगदान, चांगलं सहकार्य त्यांचं देखील लाभलं. आदरणीय मिलिंदजी भोईर यांचा शुभ सन्मान, सत्काररूपी सन्मान या व्यासपीठावर केला जाईल. यानंतर धारावी गावचे लेजेंड खेळाडू, वरिष्ठ खेळाडू राजेशजी भोईर यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावर केला जाईल. शेखरदादा तांडेल, संदीपजी तांडेल, विजयजी तांडेल, विनंती आहे आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर या प्लीज, विनंती आहे. राजेशजी भोईर लेजेंड खेळाडू धारावी गाव यांचा देखील शुभ सन्मान या व्यासपीठावर केला जाईल. तसेच आमचे मोठे बंधू आणि दादा करावी गावच्या क्रिकेटला सहकार्य करणारे आदरणीय सचिन दादा तांडेल यांचा शुभ सन्मान व्यासपीठावर केला जाईल. आणि मला वाटतं दादा 2028-2029 रोजी, सन 2028-2029 रोजी केपेलची स्पर्धा त्यांच्या माध्यमातून भरवली जाईल. तसेच या ठिकाणी टीम ओनर आहेत आमचे गुड्डूचा देखील सन्मान या व्यासपीठावर केला जाईल. चला फटाफट. त्याच्यानंतर खऱ्या अर्थाने मान्यवर पाहुण्यांचा शुभ सन्मान होताना आपण पाहताय. अजूनही टेक्निकल काम सुरू आहे आणि वैयक्तिक पारितोषिक या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहताय. रेड टीव्ही संघ जिंकला आहे पण तेवढा जोश जल्लोष दिसत नाही. खरं तर जल्लोष करायला पाहिजे. आयोजन कमिटी आहे, धनेश असतोय, मात्र आयोजन कमिटीने जोश दाखवायला पाहिजे या स्पर्धेच्या माध्यमातून. तिकडं समुद्रकिनारी का. त्याच्यानंतर पुन्हा एकदा मायक्रोफोनवर अमर भोईर जॉईन होतील आणि याचं पुढचं चला ओनर आहेत, संघमालक आहेत, त्यांच्याकरता सन्मान चिन्ह आहेत. विशेष सन्मान चिन्ह राजाधीराज छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीनुसार जयंती होती आणि खऱ्या अर्थाने 6 मार्च रोजी ती जयंती आणि त्याच ते चित्र कोरलंय, ऊर्जेचं चित्र मी म्हणेन या ठिकाणी. छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा असलेलं हे सन्मान चिन्ह. चला ओनर या लगेच, ओनर अमर लगेच जॉईन व्हा आपण मायक्रोफोनवर. चला सर्व ओनर्सना विनंती असतील. संदीप दादा तांडेल, यशोधन तांडेल, शेखर दादा तांडेल, चला जे जे ओनर उपस्थित आहेत त्यांना विनंती असेल. चला प्रतीक निविशा वॉरियर्स याचा सत्कार स्वीकारत असताना आपल्याला प्रतीक तांडेल बघायला मिळतात. प्रतीक तांडेल यांना सन्मानित करण्यात येत आहे. एक स्पर्धेची भेट वस्तू आणि म्हणून सन्मान चिन्ह दिलं जातं. त्यानंतर आपण साईराज 2020 युनायटेडच्या संघमालकाला विनंती करू, साईश कडू यांना सन्मानित करायचा. मी आयोजन कमिटीला विनंती करेन साईश कडू यांचा सन्मान करायचा आहे. 18व्या पर्वामध्ये आहोत सर आपण आणि प्रत्येक पर्वामध्ये हे आवर्जून आपल्याला चित्र बघायला मिळतो. मिलिंददादा भोईर असतील, साईश कडू असेल, साईराज 2022 हे दोन संघ आवर्जून आपल्याला बघायला मिळतात. साईराज 2020 युनायटेड चे संघमालक आपल्याला बघायला मिळतात. साईश कडू यांचा सन्मान करत असताना आपल्याला आयोजन कमिटी बघायला मिळते. कुठेतरी मायेचे उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक
पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची भेट आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह. चला मध्ये यायचं साईश. त्यानंतर दोस्ती ग्रुपचा प्रतिनिधी इथे उपस्थित झालाय. कर्णधार हरदेव तांडेल यांना मी विनंती करेन त्याने स्टेप अप करायचा आहे. मी आयोजन कमिटीला विनंती करेन तर त्यांचा सत्कार आणि सन्मान करायचा आहे. त्यांचा सन्मान करत असताना राकेश तांडेल बघायला मिळतात आपल्याला. बिग डॅडी संघाचा कोणी प्रतिनिधी आहे? अजय तांडेल या. आपल्या संघाचं सन्मान चिन्ह घ्यायचं आहे. बिग डॅडी संघ विशाल पाटील यांच्या वतीने त्यांचा संघ खेळाडू सहकारी अजय तांडेल त्यांचा सन्मान करायचा आहे. मी आयोजन कमिटीला विनंती करेन. निलेश काकडे सिद्धार्थ पैठणे आहेत. चला निलेश काकडे इथं प्रेझेंट आहेत. त्यांना देखील सन्मानित करायचं आहे. संघ मालक निलेश काकडे यांना सन्मानित करत असताना आपल्याला बघायला मिळत आहेत गणेश म्हात्रे आयोजन कमिटीचे सदस्य यांच्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. एक सन्मान चिन्ह या स्पर्धेची आठवण म्हणून त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. त्यानंतर डेल्टिन रॉयल्स संघाचे कर्णधार आणि टीम ओनर संदीपदादा तांडेल इथे उपस्थित आहेत. त्यांचा देखील इथं सत्कार आणि सन्मान केला जाईल. मी आयोजन कमिटीला विनंती करतोय त्यांचा देखील सत्कार आणि सन्मान करायचा आहे. चला मी विनंती करतोय जयवंतदादा तांडेल यांना आपल्या शुभ हस्ते त्यांना संदीपदादांना सन्मानित करायचं आहे. डेल्टिन रॉयल टीम चे ओनर संदीपदादा तांडेल. चला त्यानंतर रिअल साइज शीतल रायझिंग सुपरस्टार संघाचा कोणी प्रतिनिधी आहे इथं? विवेक सिंग ओनर विवेक सिंग यांचा प्रतिनिधी कोणी असेल? धनेश आहे. धनेश ये पुढे ये. त्यांच्या वतीने त्यांचा कर्णधार इथं पुढे येताना बघायला मिळतोय. त्यानंतर आई गावदेवी माता संघ ओनर तर परेश भुईर इथं उपस्थित असेल तर परेश भुईर आई गावदेवी माता संघाचा ओनर. कुलदीप आई गावदेवी माते संघाचा प्रतिनिधी. चला आलाय गाडी आलाय परेश आलाय. अजून कोण बाकी राहिलाय का? जयेश तांडेल रेड डिव्हिजन. चला रेड डेव्हिल संघाचा ओनर चॅम्पियन टीमचा ओनर जयेश तांडेल याचा देखील इथं सत्कार आणि सन्मान केला जाईल. त्यांना देखील सन्मानित करण्यात येईल. सचिन दादांना मी विनंती करेन आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचंय. चला आणि सन्मानित करण्यात येत आहे. आणि सचिन दादांना देखील आपण सन्मानित सचिन दादांकडे माईक दिला जाईल. आपण सर्व ओनर्सचा आपण इथं सत्कार करूया. अगोदर परेश इथं उपस्थित आहे. परेश आई गावदेवी माता संघाचा संघ ओनर मिलिंद दादांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचं आहे. त्यानंतर मिथिलेश वॉरियर संघाचा ओनर मिथिलेश पण त्यांचे वडील इथं उपस्थित आहेत शेखर दादा. त्यांना मी विनंती करतोय का या सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी पुढे यायचं आहे. शेखर दादा आपण देखील पुढे यायचं आहे. शेखर दादा आपण जरी पुढे उभं राहायचं आहे. मिथिलेश वॉरियर संघाचे ओनर करावे 11 संघाला पहिल्यांदा निश्चितच. आणि करावी 11 संघाला जर कुठे जरी रजनी क्रिकेटमध्ये ज्यांनी प्रेझेंट केलं ते व्यक्तिमत्व आता मात्र आपल्याला मंचावरती बघायला मिळतं. शेखरदादा तांडेल यांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो. कुठेतरी आपल्या क्रिकेटसाठी कुठेतरी त्यांचा हातभार मोलाचा आहे आणि आपल्या मुलाच्या आता मात्र त्यांनी धुरा त्यांच्या हातात सोपवली आहे. मिथिलेश वॉरियर संघ रनरअप संघाचे आता ओनर बघायला मिळतात. पिके नानांना मी विनंती करेन त्यांना सन्मानित करायचंय.
यानंतर मी विनंती करतोय पुढची धुरा सांभाळण्यासाठी चला सर्वांचं झालंय, टीम ओनरचा सर्वांचा सन्मान झालाय. लाईव्ह टेक्नॉलॉजी चला त्यानंतर आम्ही ज्या घटकाने ह्या स्पर्धेत सहभाग नोंदवलाय आणि मोलाचं योगदान दिलंय सर्वप्रथम आम्ही सत्कार सन्मान करणार आहोत आपल्या घरची वाहिनी प्रेक्षक वाहिनी. आणि मी विनंती करेन दारावगावचा सुपुत्र आमचा टीममेट आहे सोहिल याने स्टेप अप करायचा आणि जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत प्रेक्षक वाहिनीसाठी. मित्रांनो 3 दिवस 3 कॅमेऱ्याशी आणि डिजिटली जबरदस्त क्लिअर नीट अँड क्लीन व्हिजन ज्यांच्या माध्यमातून दाखवलं जातं. कुठला प्रेक्षकाने ह्या मंचावरती उपस्थिती दाखवली, पंचांनी कशी भूमिका बजावली, खेळाडूंनी कसा खेळ साकारला आणि या सर्व गोष्टीचं पारदर्शकतेने चित्रीकरण करण्याचं काम ज्यांनी केलं आणि जेवढे रिव्ह्यूज देखील घेतले गेले सगळे रिव्ह्यूज सक्सेसफुल झाले त्याचं सर्व पारदर्शकतेचं दुसरं नाव असेल प्रेक्षक लाईव्ह टीम. आणि मी विनंती करेन सोहेलला स्टेप अप करायचा आणि मी विनंती करेन त्यांचा सत्कार करायचा आहे. मितेश मात्रे यांना मी विनंती करतोय काय आपलं शुभ असते आपल्या घरच्या वाहिनीचा सत्कार आणि सन्मान करायचा आहे. चला हा ऑन बिहाफ ऑफ प्रेक्षक युट्यूब वाहिनी सोहिल नाईक फ्रॉम दारावे आज आमचे हे कम्प्युटर एक्सपर्ट हा सन्मान स्वीकारत असताना मेनी थँक्स टू कैलाश त्यांचं जबरदस्त ऑपरेटिंग आणि ऑपरेशन्स आम्हाला पाहायला मिळालं. आम्ही किरण म्हात्रे कुलदीप म्हात्रे यांचे आभार व्यक्त करू. विघ्नेश मडवी आमचे विष्णू मास्टर हेड कॅमेरामॅन आणि आमचे विघ्नेश मडवी या सर्वांचं मनापासून आभार. रोनक तांडेल यांनी 3 दिवस कार्यभाग सांभाळला आणि त्यांचे आपण मनापासून आभार व्यक्त करूया. नेक्स्ट मुव्हिंग ऑन आम्ही आमचे साथी समालोचक सर्वप्रथम आम्ही हरदेव तांडेल यांना विनंती करू की यावा आपण सन्मान स्वीकारण्यासाठी. हरदेव प्लीज जॉईन विथ अस. आम्ही हा सन्मान करण्यासाठी पुन्हा एकदा मितेश यांना विनंती करू की मितेश आपण आपल्या शुभ हस्ते हरदेव तांडेल यांचा आपण विशेष सन्मान करावा. चला जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद आमच्या समालोचक मित्रांसाठी. यानंतर आम्ही गणेश म्हात्रे जे खरं तर या स्पर्धेचे मुख्य आयोजकांपैकी एक आम्हाला पाहायला मिळाले कार्यवाहक गणेश म्हात्रे यांचा आम्ही विशेष सन्मान करू. गणेश प्लीज जॉईन विथ अस टू टेक दिस ऑनर. चला आम्ही गणेश म्हात्रे यांचा सन्मान करू. आम्ही पुन्हा एकदा निलेश म्हात्रे दादांना विनंती करू की आपण आपल्या शुभ हस्ते आपल्या समालोचक मित्राचा आपण विशेष सन्मान करावा. तो खेळला सुद्धा आणि त्यानं समालोचन सुद्धा केलं, त्यानं व्यवस्थापन सुद्धा केलं, परंतु तो थकला नाही. नाव आहे गणेश म्हात्रे आणि त्याचा सन्मान आपण या व्यासपीठावर करतोय. यानंतर 3 दिवस आज ज्यांचं मराठीचं गोड समालोचन आपण ऐकलं आमचे मोठे बंधू अमरदादा भोईर यांचा आपण विशेष सन्मान करूया. आम्ही अमरदादांना विनंती करू की आपण सन्मानाने यावं. आम्ही जयवंतजी तांडेल नानांना विनंती करू की आपण आपल्या पवित्र शुभ हस्ते हा विशेष सन्मान आपण करावा. आम्ही जयवंत तांडेल साहेबांना विनंती करू की आपण हा विशेष सन्मान करावा. यानंतर आम्ही विशेष सन्मान करू. क्षेत्र कोणते असू द्या तुमची छाप मात्र लोकांना दिसली पाहिजे. आज या स्पर्धेमध्ये 3 दिवस किंबहुना मागच्या 18 पर्वामध्ये ज्यांची अहोरात्र मेहनत आपण पाहिली. खेळाडू तर दिवसाची रात्र रात्रीचे दिवस करत असतात, परंतु समालोचक सुद्धा दिवसाची रात्र आणि रात्रीची दिवस इतकी मेहनत आपल्याला पाहायला मिळाली. सूत्रसंचालन, निवेदन, समालोचन आणि व्यासपीठावर व्यवस्थापन सुद्धा या सन्मानानं खरं तर हे व्यासपीठ मात्र अर्थातच आम्ही उल्लेख करू. आमचे मार्गदर्शक मोठे बंधू राकेश दादा तांडेल यांचा विशेष सन्मान. जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद. आम्ही पिके मामांना विनंती करू की आपण आपल्या पवित्र शुभ हस्ते हा विशेष सन्मान आपण करावा. मराठी भाषेचे गोड समृद्ध समालोचक ज्यांनी या संपूर्ण स्पर्धेची पायाभरणी केली, सुंदर समालोचन केलं आणि त्यांचा सन्मान आपण करतोय. यानंतर मी विनंती करेन मान्यवरांना ज्याने हे 3 दिवस आपल्या आवाजाने सर्वांना मंत्रमुग्ध केलं असा करावयाचा सुपुत्र आमचा लहान बंधू नितेश भोईर याचा सत्कार आणि सन्मान करायचा. आणि जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत नितेशसाठी. काय आवाज आहे, शब्दांची सजावट, भावनांची लय आणि खेळाचा स्पंदनशील राग. जेव्हा यांच्या माध्यमातून जेव्हा समालोचन घडतं तेव्हाच खेळाचा नवीन जादू, नवीन विश्व आपल्याला ऐकायला मिळतं. आणि तीच काय जादू या आवाजाने 3 दिवस आपल्याला ऐकवली. नितेश भोईर जबरदस्त समालोचन आणि त्याचा सन्मान करत असताना
मायची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि एक सन्मान चिन्ह या स्पर्धेची भेट आठवण वस्तू देऊनच त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. आणि पुन्हा एकदा मी चला नेक्स्ट आपण आता मात्र पारितोषिकांकडे वळणार आहोत. तर तत्पूर्वी आपण डेकोरेशनच्या भूमिकेत असलेला कोणी प्रतिनिधी असेल, जमालचा कोणी प्रतिनिधी आहे? चला मान्यवर डीजेचा कोणी प्रतिनिधी नाहीये. दुसरं कोणाचं राहिलंय? मंडप डेकोरेशन वाला पण नाहीये. जमालचा कोणी प्रतिनिधी आहे इकडे? पिच क्युरेटर. चला तसंच प्रतीक तांडल राहिलाय. सॉरी कुठेतरी आता घाई गडबडीत एक नाव राहिलं होतं आमच्यापैकीच. प्रतीक तांडेलसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. एक नवीन चेहरा, उभरता चेहरा आहे आणि चांगला आवाज आहे, ठहराव आहे आवाजामध्ये आणि त्याच्याकडे दर्जा आहे, अनुभव अजून कमी आहे मिळवेल. पण ह्या मंचावर त्यांनी देखील 3 दिवस चांगलं समालोचन केलं. त्याचा देखील सत्कार आणि सन्मान या मंचावरती होत असताना तसेच प्रत्येक स्पर्धेमध्ये आवर्जून सहभाग नोंदवणारा या गावचा सुपुत्र अमित कडूचा इथे देखील सत्कार केला जाईल. स्कोरर असेल, जर आम्ही ज्या जागेवरती नसतो तेव्हा तो समालोचनाची भूमिका देखील बजावतो आणि प्रत्येक क्षेत्रात आपली कामगिरी बजावतो आणि कुठलीही स्पर्धा असला तरी आवर्जून उपस्थित असलेला अमित कडू याचा सत्कार आणि सन्मान ह्या मंचावरती करणं गरजेचं आहे. आणि मी मान्यवरांना विनंती करते, आपला शुभ असते अमित कडू याचा सत्कार आणि सन्मान करावा. अमित कडूसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो. चला थोडं घाईत होतीये. चला सचिन दादांना बोलायचं काहीतरी. यस. अमितचा तुम्ही सन्मान केला त्याच्याबद्दल मला भरपूर अभिमान आहे. परंतु त्याला कुठल्या टुर्नामेंटमध्ये कोणी बोलावलं किंवा नाही, तो स्वतःहून त्या टुर्नामेंटला हजर असतो आणि त्याचा तो पूर्णपणे तो त्या टुर्नामेंटसाठी सहभाग देतो. या अमितचं एक म्हणजे आज टुर्नामेंटमध्ये एवढी लोक तुम्ही कॉमेंट्री करता, पण अमित स्कोरर सुद्धा बनतो आणि तो कॉमेंट्री सुद्धा करतो. ॲक्च्युअल मला त्याचा तुम्ही अभिमान आणि मला तुम्ही ज्या आज ही टुर्नामेंट आहे याच्यामध्ये प्रत्येकजण जिंकण्यासाठी सहभाग घेत असतो. जे हारले त्यांचे पण अभिनंदन आणि जे जिंकले त्यांचा पण अभिनंदन. मला एक टुर्नामेंट मी नेहमी जेव्हा निलेश टुर्नामेंट भरतो, त्यांनी एकदा जी निलेश इथे आहे त्यांनी टुर्नामेंट ऑर्गनाईज केली होती निलेशनी पहिल्यांदा. तर त्यांनी मला एकदा बोलला, दादा तू सहभाग घे टुर्नामेंटमध्ये, तुला माझा सपोर्ट आहे. आणि मी 2028ला माझी आज पण मागच्या वेळेस निलेशनी टुर्नामेंट ही केली होती ऑर्गनाईज, तेव्हा मी अनाउन्समेंट केली होती का मी टुर्नामेंट करेन आणि ठेवली, सपोर्ट आहे. परंतु ती टुर्नामेंट पूर्ण करावे ग्रामस्थांसाठी होती आणि ही टुर्नामेंट ग्रामस्थांचीच आहे आणि राहील याची पूर्ण गवाही देतो. 2028, 29, 30 मी 3 वर्ष लागोपाठ टुर्नामेंट करेन आणि जे नवी मुंबईत टुर्नामेंट किती पण करतील त्यांना माझा चॅलेंज आहे. ज्या पद्धतीत मी टुर्नामेंट करीन त्यांनी मला चॅलेंज देऊन माझ्याप्रमाणे म्हणजे माझ्या गावाच्या ग्रामस्थांशी सपोर्टमध्ये जी मी टुर्नामेंट करीन, माझी नाही, करावे ग्रामस्थांची, पूर्ण गावाची टुर्नामेंट आणि याच्यामध्ये जेवढ्या टीम आहेत यांचा सहभाग असेल. या टुर्नामेंटचा अध्यक्ष योगेश तांडेल असेल, जेवढे गावातले संघ असतील ते पूर्णपणे त्यांचे मेंबर्स असतील, त्यांचे सहकारी असतील, त्यांच्या सहभागाने भले. आणि मला एक बोलावं लागतं, ज्या संघामध्ये हा विनोद भोईर साला संघामध्ये जातो तो संघ विजयी होतो. त्याला गुड लक, म्हणजे त्याला मला अभिमान आहे का तो जातो, त्याला बक्षीस भेटतं आणि तो 1 नंबर 2 नंबरमध्ये तो दरवेळीच आहेच. निलेश तांडे मी बोलतो, याच्याबद्दल तुमचं काय आहे? माझं मत मांडायची काही गरज नाही. सचिन दादा बोलला, तो करून दाखवणार म्हणजे करून दाखवणार आणि जो बोलतो तो करूनच दाखवतो आणि तो करणार. आणि आमचा सहकार्य पूर्ण गावाचा नाही, आमच्या आलीचा तर तुला 100% सहकार्य असेल. या टुर्नामेंटचे अध्यक्ष मी, शेखर तांडेल, संदीप तांडेल, यशोधन तांडेल, ही जी पूर्ण मिलिंद भोईर कमिटी पूर्ण म्हणजे राकेश अमर, ही जी कमिटी आता नाव घेताना मला हे नाही, मितेश, हे लोक कुठल्या उद्देशाने येत नाही, एक अभिमान म्हणून करावे गावाचा येत असतात. अंपायर्स झाले आणि आपला कैलास
जमाल हे लोक ही जी देतात ना टुर्नामेंटला जे योगदान तो एकदम चांगला असतो आणि मला अभिमान आहे. मी परत मागच्या वर्षी पण निलेशच्या टुर्नामेंटला मी अनाउन्समेंट केली आणि परत मन आणि निलेशच बोलेल काय होईल ते. होणार होणार 100% होणार. चला, जमाल आलाय. जमालचा सत्कार करायचा. डेकोरेशनच्या भूमिकेत असलेला जमाल नेहमीच आपल्यासाठी योगदान देत असतो आणि त्याचा ह्या मंचावर सत्कार होणं गरजेचं आहे. सर्वात कमी कोटेशन असतो आणि त्याचा देखील हातभार असतो. चला, त्याचा सत्कार आणि सन्मान करायचा आहे. मध्ये आहे जमाल, मध्ये इकडे आहे ना, कॅमेऱ्याच्या समोर आहे. त्यानंतर आपण पिच क्युरेटरच्या भूमिकेत असते. सर्वात महत्वाची भूमिका असते जेव्हा क्रिकेटची मॅच असते तेव्हा सर्वात महत्वाची भूमिका असते विकेटची आणि ते पिचचं रंगरंगोटीचं काम, सारवण्याचं काम, डागडुगीचं काम ज्यांच्या माध्यमातून दरवेळेस केलं जातं असाच गावचा सुपुत्र आपला प्रमोद दादा तांडेल यांचा देखील या मंचावरती सत्कार आणि सन्मान केला जाईल. प्रमोद दादा तांडेलसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. त्यांचं देखील योगदान प्रत्येक स्पर्धेला असतं. पिचची आखणी असेल तर आखणीसाठी आवर्जून त्यांचा हातभार असतो. चला, त्यांचा सत्कार आणि सन्मान या मंचावरती आयोजन कमिटी करत असताना निलेश म्हात्रे यांच्या माध्यमातून त्यांचा सत्कार आणि सन्मान केला जातोय. चला, आता मात्र मुख्य बक्षीस समारंभाकडे वळणार आहोत. आम्ही पुढची धुरा राकेशकडे सोपवतोय. येस, थँक्यू लॉट. एका बाजूला भारत विरुद्ध न्यूझीलंड सामना सुरू झालेला आहे. भारताची बॅटिंग आहे पण 5 ते 10 मिनिटांचा अवधी आहे. या ठिकाणी सचिन दादा तांडेल यांच्या माध्यमातून काही कॅश पारितोषिक आपण पाहिली. 1,500 रुपये प्रत्येक विकेट हॅट्रिक करता, षटकारांच्या हॅट्रिक करता आणि चौकारांच्या हॅट्रिक करता. हे मोटिवेशन होतं मी म्हणेन कॅश पारितोषिकाचं. तर कॅश पारितोषिक खालीलप्रमाणे आहेत. कुलदीप म्हात्रे हॅट्रिक, आई गावदेवी माता संघ. कुलदीप या आपण. सचिन दादा तांडेल यांच्या माध्यमातून हे कॅश पारितोषिक आपण पाहिलेत. 3,000 रुपये डबल हॅट्रिक घेतलेली आहे कुलदीपने. त्याच्यानंतर मॉन्टू विकेट हॅट्रिक. दोस्ती ग्रुप संघाचा खेळाडू बॉलर मिस्टर मॉन्टू. साई पाटील हॅट्रिक. मिथिलेश पॅन्थर साई पाटील. या साईच्या माध्यमातून इंटरनेट सेवा आणि साईचं प्रमोशन असेल येत्या काही दिवसांमध्ये कारण तो व्हिडिओ गेलाय त्याच्या बॉसकडे. साई पाटील हॅट्रिक मिथिलेश पॅन्थर्स. नितीन भोंगाले हॅट्रिक हर्षल स्मॅशर्स संघाचा हा खेळाडू नितीन भोंगाले. विपुल भोईर हॅट्रिक सायरांश 2020. 6 हॅट्रिक. यस, विपुल भोईर 6 हॅट्रिक मारली होती सायरांश 2020. नितीन भोंगाले येऊ द्या. कॅश पारितोषिक येऊ द्या. सचिन दादा तांडेल यांच्या माध्यमातून प्रस्तुत केलेले हे सर्व कॅश पारितोषिक आहे. विपुल भोईर 6 हॅट्रिक सायरांश 2020. बबलू सरपंच चौकारांची हॅट्रिक डॉल्टिन रॉयल संघाचा हा खेळाडू. परत एकदा बबलू विकेट हॅट्रिक डॉल्टिन रॉयल्स. बबलूने एक चांगला खेळ दाखवला या स्पर्धेमध्ये. तब्बल 3,000 रुपयाचा मानकरी ठरलेला आहे. रोशन षटकार हॅट्रिक आई गावदेवी माता. चला, बबलू सरळ विकेट हॅट्रिक, चौकार हॅट्रिक आणि विकेट हॅट्रिक 3,000 रुपयांचा मानकरी. रोशन बीडी षटकार हॅट्रिक आई गावदेवी माता या संघाचा हा खेळाडू. बबलू विकेट हॅट्रिक आणि चौकार हॅट्रिक करता 3,000 रुपयाचा कॅश पारितोषिक मानकरी ठरलेला आहे. दिले ना बबलू? यस. बबलू यायचं वरती. चौकारांची हॅट्रिक आहे आणि विकेटची हॅट्रिक आहे आणि सचिन तांडेल यांच्या माध्यमातून ते पारितोषिक ठेवलं होतं ते स्वीकारण्यासाठी तुम्हाला आता मात्र आम्ही आवाज दिला जातोय. यस बबलू, आपण पाहताय या व्यासपीठावर आणि करावी गाव क्रिकेट चॅम्पियन्स लीग 2026 या पर्वामध्ये नवीन रंगामध्ये नवीन नावाने आपल्या समोर आलेली क्रीडा स्पर्धा आणि या स्पर्धेच्या माध्यमातून एक नवीन संकल्पना राबवली गेलेली. जे खेळाडू रेग्युलर प्रॅक्टिस करत नाही, सराव करत नाही, त्यांच्याकरता एक विशेष पारितोषिक आहेत.
कमी सराव आणि खऱ्या अर्थाने हे मोटिवेट देणारी पारितोषिक आहेत. आणि या फील्डमधील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ज्यांचा कमी सराव क्रिकेटपासून ते वंचित आहेत, मात्र करावे प्रीमियर लीगच्या स्पर्धेमध्ये त्यांचा देखील एक चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक मिथिलेश पॅन्थर संघाचा अप्रतिम झेल टिपलेला जयदीप म्हात्रे, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक इन रेग्युलर स्क्वॉड आहे. आणि जयदीपच्या त्या कॅचचा व्हिडिओ ऑलरेडी युट्यूब सोशल मीडियावर अपलोड झालेला आहे. राजेश म्हात्रे चौकार हॅट्रिक करता 1,500. जयदीप म्हात्रे करता टाळ्या झाल्या पाहिजेत. अप्रतिम झेल टिपला सीमा रेषेलगत. आदरणीय जयवंतजी तांडेल यांच्या शुभ हस्ते उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, चला ट्रॉफीज येऊ द्या. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक इन रेग्युलर या फील्ड मधील आहे मिस्टर जयदीप म्हात्रे. मिथिलेश पॅन्थर्स या संघाला लीड केलं आणि एक चांगलं एक योगदान दिलं मी म्हणेन ऍज अ फिल्डर. याच्यानंतर रेग्युलर स्कॉट, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक रेग्युलर स्कॉट यष्ट्यांच्या मागे डाईव्ह मारून पकडलेला तो झेल आणि रेड पॅन्थर संघाला लीड केलं. रेग्युलर स्क्वॉडचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक मिस्टर निलेश मडवी, आपल्या आयोजन कमिटीचा एक मुख्य खंबा मी म्हणे. निलेश मडवी रेग्युलर स्क्वॉड उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. ट्रॉफी देऊ दे. ट्रॉफी कूलर चला. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक रेग्युलर स्क्वॉड मधील निलेश मडवी यष्ट्यांच्या मागे अप्रतिम डाईव्ह कॅच पकडला आणि ट्रॉफी आणि एक कूलर, एअर कूलर. चला आपण अनाउन्समेंट केली राकेश दादा. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक नाव आहे रेग्युलर स्क्वॉड मधनं निलेश मडवी आणि निलेश मडवीला मिळणार आहे एक ब्रँडेड कूलर आणि कूलर सोबत एक आकर्षक ट्रॉफी. आणि आम्ही सन्माननीय विकी विचारे साहेबांना विनंती करू की आपण आपल्या पवित्र शुभ हस्ते या खेळाडूचा आपण सन्मान करायचा आहे. कूलर ज्यांनी आपल्याला पुरस्कृत केले अंकेश भोईर यांच्याकडनं रमाकांत भोईर यांच्या स्मरणार्थ मला वाटतं सन्मानार्थ असणार आहे. मंगेश तांडेल यांच्याकडनं शंकर तांडेल यांच्या स्मरणार्थ, अजितजी तांडेल यांच्याकडनं पांडुरंग तांडेल यांच्या स्मरणार्थ, ऋतिक भोईर यांच्याकडून काना भोईर यांच्या स्मरणार्थ आपल्याला ब्रँडेड कूलर पुरस्कृत केले गेलेत. त्यांचं आपण अभिनंदन करूया, त्यांचं आपण मनापासून आभार आणि कौतुक करूया. हॅलो हॅलो. याच्यानंतर इन रेग्युलर कमी सराव असलेला उत्कृष्ट गोलंदाज कोण असेल? उत्कृष्ट गोलंदाज मिथिलेश पॅन्थर संघाचा मिथिलेश तांडेल, रायझिंग स्टार, करावे गावाचा यंग टॅलेंटेड, भविष्याचा सितारा. आणि मिथिलेश तांडेल उत्कृष्ट गोलंदाज इन रेग्युलर या स्क्वॉड मधील मिथिलेश तांडेल आणि त्यांचे पिताश्री या ठिकाणी आहेत आणि लेदर बॉल क्रिकेट देखील खेळतोय. या ठिकाणी मिथिलेश तांडेल याच्याकरता टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो. येणाऱ्या भवितव्याच्या क्रिकेटचं नाव या ठिकाणी मिथिलेश तांडेल याच्या अवतीभोवती केलं जाईल. आदरणीय विकीजी विचारे नगरसेवक सन्माननीय मान्यवर पाहुणे यांच्या शुभ हस्ते मिथिलेश तांडेल. वेल बोल मिथिलेश, या युवकाने अतिशय प्रभाव टाकलेला आहे. यानंतर रेग्युलर स्क्वॉड उत्कृष्ट गोलंदाज, रेग्युलर स्क्वॉड उत्कृष्ट गोलंदाज आई गावदेवी माते संघाचा हा गोलंदाज. तब्बल 7 विकेट त्याने मिळवले आपल्या गोलंदाजीमध्ये. टेक्निकली इकॉनॉमिकली गोलंदाजी केली. उत्कृष्ट गोलंदाज मिस्टर अमोल, आई गावदेवी माता संघाचा हा अतिशय चांगला गोलंदाज मिस्टर अमोल, उत्कृष्ट गोलंदाज रेग्युलर स्क्वॉड. आदरणीय शेखर दादा तांडेल यांच्या शुभ हस्ते त्याला हे एअर कूलर, चमचमाती ट्रॉफी अमोल करता टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो. आई गावदेवी माता स्क्वॉड मध्ये एक उत्कृष्ट गोलंदाज म्हणून तब्बल 7 विकेट मिळवल्या.
अनरेग्युलर स्क्वॉड. उत्कृष्ट फलंदाज ज्याने मारल्या तब्बल 3 षटकार, हॅट्रिक मारली षटकारांची. उत्कृष्ट फलंदाज आई गावदेवी मात्याचा करावे गावचा कलाकार मिस्टर रोशन बीडी. मिस्टर रोशन उत्कृष्ट फलंदाज. ओहो, इन रेग्युलर स्क्वॉड मध्ये क्रिकेट पासून दूर होता, मात्र या करावे क्रिकेट चॅम्पियन्स लीग मध्ये आपल्या फलंदाजीच्या जोरावर उत्कृष्ट फलंदाजी चमचमाती ट्रॉफी. मंगेश दादांना विनंती करू की आपण आपल्या पवित्र शुभ हस्ते हा सन्मान करण्यासाठी पुढे यावा. आम्ही सन्मान्य अतिथींपैकी आमचे ज्येष्ठ खेळाडू, सिनियर खेळाडू विजयजी नाईक साहेबांना आम्ही विनंती करू की आपण सुद्धा पुढे यावं. एका बाजूने आम्ही मंगेश दादांच्या शुभ हस्ते आपण एक ब्रँडेड बॅग त्यांच्या वतीने आपण पुरस्कृत करतोय आणि त्यांनी आपल्या स्पर्धेला ब्रँडेड कूलर पुरस्कृत केलेले आहेत. त्यांच्यामुळे आम्ही मंगेश दादांचं या स्पर्धेच्या निमित्तानं मनापासून आभार आणि कौतुक सुद्धा करतोय. रोशनसाठी एकदा जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद. यानंतर रेग्युलर स्क्वॉड उत्कृष्ट फलंदाज साईरान संघाचा खेळाडू बॅटर 83 रन्स तब्बल या स्पर्धेमध्ये. उत्कृष्ट फलंदाज मिस्टर विपुल भोईर. उत्कृष्ट फलंदाज, क्लॅप फॉर विपुल भोईर. मान्यवर पाहुणे आदरणीय पीके दादा पाटील यांच्या शुभ हस्ते उत्कृष्ट फलंदाज रेग्युलर स्क्वॉड मिस्टर विपुल भोईर 83 रन्स तब्बल साईरान संघाला लीड केलं. काय फलंदाजी पाहायला मिळाली आणि चमचमाती ट्रॉफी. पहिलं अर्धशतक तब्बल या स्पर्धेमध्ये रेकॉर्ड बुक मध्ये नाव कोरलं गेलं आणि एकमेव अर्धशतक. दिनेश शेठ तांडेल या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचं देखील विशेष सहकार्य आम्हाला लाभलं. आज खूप एन्जॉय केलं त्यांनी देखील आजच्या रविवारच्या दिवसाचं. याच्यानंतर सुपर सिक्सेस किंग, सिक्सर किंग कोण असेल? या फोटोज घ्या. आज भावना जाग्या झाल्यात दादाच्या देखील, कारण क्रिकेटच्या व्यासपीठावर येतात ना तेव्हा एक वेगळा आनंद त्यांना देखील मिळतो. दिनू शेठ तांडेल यांचं देखील आगमन होताना आपण पाहताय. सिक्सर किंग कोण असेल? सिक्सर किंग तब्बल 9 सिक्सेस, 90ला पार पाठवला हा बॉल सीमा रेषेबाहेर. साईरान संघाचा सिक्सर किंग विपुल भोईर ठरलाय या स्पर्धेचा सिक्सर किंग. आदरणीय विशालजी विचारे साहेब यांच्या शुभ हस्ते ही चमचमाती ट्रॉफी सिक्सर किंग. सुपर फोर चौकारांचा बादशाह तब्बल 10 वेळा या बॉलला पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. मिथिलेश वॉरियर संघाचा हा ऑलराऊंडर खेळाडू चौकारांचा बादशाह सुपर फोरचा मानकरी साई पाटील ठरलाय सुपर फोरचा मानकरी. वेल प्लेड साई. काय बॅटिंग परफॉर्मन्स पाहायला मिळालं साई पाटीलच्या बॅटमध्ये. टेक्निकली पाहिलं तर चांगली फलंदाजी, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट फटके पाहायला मिळाले साई पाटलाच्या माध्यमातून. तब्बल 10 वेळा हा बॉलला पाठवलं सीमारेषेच्या बाहेर. सुपर फोरचा मानकरी दिनू शेठ तांडेल यांच्या शुभ हस्ते साई पाटील याला चमचमाती ट्रॉफी. फायनलच्या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच हिरो मिस्टर निशान म्हात्रे. ऑलराऊंडर परफॉर्मन्स, फायनलच्या मॅचचा हिरो. पहिल्या इनिंग मध्ये 16 धावा सेटअप केला आकडा आणि त्याच्यानंतर पहिलं पॉवर प्लेचं षटक हाताळलं, 5 धावा दिल्या. ऑलराऊंडर परफॉर्मन्स मिस्टर निशांत म्हात्रे फायनलच्या सामन्याचा हिरो, प्लेअर ऑफ द मॅच. यानंतर मालिकावीर इन रेग्युलर स्क्वॉड मालिकावीर. बरोबर आहे. इन रेग्युलर स्क्वॉड मालिकावीर या स्पर्धेतील कूलर आहे, बॅट आहे आणि चमचमाती ट्रॉफी आहे. इन रेग्युलर स्क्वॉड मधून मालिकावीर म्हणून रेड डेव्हिल संघाचा हा बॅटर एसटी रक्षक निलेश मडवी या ठिकाणी ठरलाय. इन रेग्युलर स्क्वॉडचा मालिकावीर सचिन दादा तांडेल असतील,
मिलिंदजी भोईर असतील, संदीपदादा तांडेल असतील, यांच्या शुभ हस्ते एक बॅट, आकाश बोरशी, एक कूलर आणि चमचमाती ट्रॉफी निलेश मडवी करता टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो. चला अभिनंदन आपण करूया. निलेश मडवी इरेग्युलर स्क्वॉड मधून ठरलाय मॅन ऑफ द सिरीजचं नामांकन. याच्यानंतर सेमीफायनलच्या सामन्याचा एक मॅन ऑफ द मॅचचा मानकरी तो ट्रॉफी वितरित करायची राहून गेली होती. सेमीफायनल सामन्याचा हिरो निलेश मडवी, निलेश म्हात्रे, सेमीफायनल सामन्याचा हिरो, चमचमाती ट्रॉफी आणि खऱ्या अर्थाने एक रेड डेव्हिल संघाकडे करता डेडिकेटेड कामगिरी करण्यात आली. आणि निलेश मात्रेसाठी एकदा जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद आपण होऊन जाऊ द्या. या स्पर्धेचे मुख्य आयोजकांपैकी एक व्यवस्थापन ज्यानं केलं. यानंतर आम्ही आभार प्रदर्शन व्यक्त करणार आहोत. या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्या ज्या दानशूर दात्यांनी सडळ हस्ते आम्हाला मदत केली आणि आज ज्यांच्या मदतीमुळेच, ज्यांच्या सहकार्यातून, ज्यांच्या योगदानातून आणि ज्यांच्या कोऑपरेशनमुळे ही संपूर्ण स्पर्धा यशस्वी संपन्न झाली. चॅम्पियन ट्रॉफी सौजन्य आपल्याला पाहायला मिळालं. अजिंक्य जितेंद्र तांडेल, त्यांच्या मातोश्री कैलासवासी कांता जितेंद्र तांडेल यांच्या स्मरणार्थ आपण अज्जूचं मनापासून आभार व्यक्त करतोय. भालचंद्र रामचंद्र म्हात्रे यांच्या स्मरणार्थ गेले कित्येक वर्ष त्यांचे चिरंजीव मितेश म्हात्रे यांच्याकडनं सन्मान चिन्ह आपल्याला पुरस्कृत केलं गेलं. मितेश, तुझे मनापासून आभार. बेस्ट बॅटर बॉल ऑफ फील्ड यांच्यासाठी खरं तर युगांश दीपक भोईर याचकडून त्यांचे मला वाटतंय आजोबा कैलासवासी शंकर पांडुरंग भोईर यांच्या स्मरणार्थ आपल्याला काही ट्रॉफीज उपलब्ध करून दिल्या, त्यांचा मी आभार व्यक्त करतोय. आणि त्याचबरोबर या स्पर्धेचं टायटल जे आपण पाहिलं, कैलासवासी कांचन कृष्णा तांडेल यांच्या स्मरणार्थ त्यांचे छोटे बंधू, आमचे बंधुतुल्य अजय कृष्णा तांडेल यांच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेमध्ये ब्रँडेड कूलर्स आपल्याला उपलब्ध करून दिल्या, त्यांचा आपण मनापासून आभार व्यक्त करतोय. आणि त्याचबरोबर ज्यांनी या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजची रिप्रेझेंटेटिव्ह पुरस्कृत केली ते SSC बॅच 1999 चे सर्व शिल्लेदार, सर्व विद्यार्थी, त्यांचे आम्ही आभार व्यक्त करू. अंकेश भोईर यांच्याकडनं रमाकांत भोईर यांच्या स्मरणार्थ एक कूलर, मंगेश तांडेल यांच्याकडनं शंकर तांडेल यांच्या स्मरणार्थ एक ब्रँडेड कूलर, अजित तांडेल यांच्याकडनं पांडुरंग तांडेल यांच्या स्मरणार्थ एक ब्रँडेड कूलर, ऋतिक भोईर यांच्याकडून काना भोईर यांच्या स्मरणार्थ एक ब्रँडेड कूलर आणि त्याचबरोबर बेस्ट बॅटर बॉल फिल्डर यांच्यासाठी ब्रँडेड बॅग्स आम्हाला ज्यांनी पुरस्कृत केले ते आमचे पुरस्कर्ते. अर्थातच त्याही बॅग्स कांचन कृष्ण तांडेल यांच्या स्मरणार्थ आपल्याला पाहायला मिळालेत. आणि संपूर्ण स्पर्धेमध्ये 1500 रुपये प्रत्येक विकेट हॅट्रिक, षटकार, चौकार हॅट्रिक साठी आम्ही सचिन जी विलासजी तांडेल दादांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करू. Another 2 minutes and before we will move forward and take pause, आम्ही पुन्हा एकदा आभार व्यक्त करू. माजी नगरसेवक विनोदजी म्हात्रे साहेब, गणेशजी म्हात्रे साहेब, माजी नगरसेवक अमितजी मडवी साहेब, जे समाजसेवक आहेत विशालजी विचार, जे आज खऱ्या अर्थानं इथे उपस्थित आहेत. बक्षीस वितरण सोहळा आपण संपन्न करतोय. अजिंक्य तांडेल आणि शेखरजी तांडेल साहेब तेही उपस्थित आहेत. शेखरजी भोईर त्यांचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करू. कपिलजी पाटील, दीपकजी भोईर, राजेश म्हात्रे, अंकेश भोईर, संजूजी म्हात्रे, पुण्यनाथजी तांडेल, कैलाशी म्हात्रे, लाईव्ह प्रेक्षक युट्यूब वाहिनी, रवींद्र म्हात्रे साऊंड डीजे अँड ऑपरेटिंग सिस्टम, टकोबा, साई पाटील इंटरनेट सेवा ज्यांनी उपलब्ध करून दिली, सर्व आमचे गुणलेखक, सर्व आमचे समालोचक, सर्व आमचे या स्पर्धेमध्ये ज्या ज्या घटकाने विशेष योगदान दिलं त्या सर्वांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करू. अँड बिफोर वी विल मूव फॉरवर्ड, टकोबा डीजे अँड साऊंड सर्व्हिसेसचे प्रोप्रायटर रवींद्र म्हात्रे यांचा आपण विशेष सन्मान करूया. रवींद्र, प्लीज जॉईन विथ अस. आम्ही निलेश दादांना विनंती करू की आपण आपल्या पवित्र शुभ हस्ते सन्मान आपण करावा. त्यानंतर आपण प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनी दरम्यान
कुणाला मिळणार ही मॅन ऑफ द सिरीजची रेफ्रिजरेटर ही चर्चा होत असताना यस, या स्पर्धेचा लेखाजोखा आपण पाहिला नितीशच्या वाणीतून आणि या स्पर्धेची उत्कंठा आपण पाहिली मागील अनेक महिने या स्पर्धेची उत्कंठा आणि या स्पर्धेचा प्लेअर ऑफ द सिरीजचा मानकरी चमचमाती ट्रॉफी हे फ्रीज आपण पाहतोय तब्बल या ठिकाणी आणि या स्पर्धेचा प्लेअर ऑफ द सिरीजचा मानकरी तब्बल 95 रन 4 विकेट मिथिलेश वॉरियर संघाचा पाटलांचा साई पाटील आल्या झाल्या पाहिजेत मित्रांनो. ऑलराऊंडर परफॉर्मन्स आणि साईच्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य दिसतोय. ज्या करता केली होती मेहनत चांगला सराव याच मैदानावर आणि सर्व मान्यवर संयुक्तपणे आपण यापुढे सर्व मान्यवर पाहुणे संयुक्तपणे आपण पुढे या. चमचमाती ट्रॉफी तब्बल 95 रन 4 विकेट सर्वच मान्यवर पाहुणे पुढे येतील. ही चमचमाती ट्रॉफी आणि हा गोदरेज कंपनीचा हा फ्रीज दिसतोय. बघा साईचा क्रिकेटचा प्रवास मी म्हटलं ना प्रेम या तालुक्यातील आपल्या अग्री कोली समाजाचा विशालजी विचारे साहेब काही वर्षांपूर्वी गावात राहायला आला. आदरणीय पी.के. पाटील यांच्या मार्गदर्शनाने खेळला आणि आज गावाला लीड करतो हा खेळाडू आणि आपला कोकणाचा सुपुत्र आहे मिस्टर साई पाटील देखील. पेण तालुक्यातील साई पाटील आज मान्यवर पाहुणे देखील खुश आहेत आणि साई पाटील या ठिकाणी त्याला झाले पाहिजेत मित्रांनो. आपल्या या सहकारी खेळाडू करता त्याने करावे गावाच्या क्रिकेटला डेडिकेशन दिलं समर्पण दिलं. ॲज अ बॉलर म्हणून पुढे आला. त्याच्यानंतर बॅटिंग मध्ये एक सरांचा आपण सन्मान करूया. शिक्षक आहेत आणि तरुणांना वेळोवेळी मार्गदर्शन करणारे व्यक्तिमत्व आहे. साई कुठे जाऊ नको साई ये. चला एक ट्रॉफी घ्या आणि शॉल घ्या. आयोजन कमिटी या लगेच. दिनेश दादा तांडेल यांच्या शुभ हस्ते अरुण म्हात्रे सरांचा या ठिकाणी सन्मान केला जाईल. शैक्षणिक क्षेत्रात एक चांगली अनेक वर्षांची वाटचाल आहे आणि दिनेश म्हात्रे सरांचे खास मित्र आहेत एकदम जीव की प्राण. अरे साई पाटील या ठिकाणी आमच्या सोबत संवाद साधतील. या ठिकाणी साई कुठे गेले. साई प्लेअर ऑफ द सिरीजचा तू मानकरी आहेस. आज भावना दाटल्या आहेत तुझ्या मनामध्ये. त्या अगोदर एक थोडस स्कोअर अपडेट करतो आपल्या सर्वांकरता. 4.5 षटकं झालेले आहेत. भारतीय संघ बॅटिंग करतोय 66 नॉट आउट. ओके खुशात. चला जाऊया साईकडे. साई काय म्हणशील एकंदरीत तुझ्या टीम बद्दल. मिथिलेश पॅन्टर संघाचा कॅप्टन मिथिलेश होता. शेखरदादा तांडेल यांचा सुपुत्र वय वर्ष 14. त्याला तुम्ही लीड करण्याची संधी दिली. त्याने गोलंदाजी प्रोड्यूस केली आणि या ठिकाणी तुझा परफॉर्मन्स एकंदरीत टीम स्पिरिट कसा होता आणि एकंदरीत खुश आहेस स्वतःच्या परफॉर्मन्सवर आणि एकंदरीत या आयोजन कमिटीबद्दल काय म्हणशील. स्पर्धा थोडीशी पुढे गेली. रखरक्त ऊन होतं. थोडी बॉडी स्ट्रेच झाली पण परफॉर्मन्स दाखवावा लागला. तू दाखवलंच कारण सकाळच्या सत्रामध्ये एक चांगला सराव करतोस. आज समाधानी आहेस आनंदी आहेस. प्लेअर ऑफ द सिरीजच्या त्या या ट्रॉफीवर आणि त्या रेफ्रिजरेटरवर आपलं नाव कोरलेलं आहेस. खरं तर खुश आहे पण थोडा दुःखी पण आहे कारण त्या ट्रॉफीवरती नजर होती आमची पण त्याच्यापासून एक हात आम्ही लांब मागे राहिलो. त्याच्यामध्ये दुःख होतंय पण खरंच खूप एन्जॉय केला. रखरक्त ऊन आहे. खूप ऊन होतं. बॉडी डिहायड्रेट होत होती कारण कंटिन्यूस पाणी पिणं गरजेचं होतं कारण उन्हाचा प्रभाव तेवढा होता. आणि टीम स्पिरिट म्हणणार तर खरंच टीम स्पिरिट चांगली होती कारण मी लास्ट टाइम फर्स्ट मॅन ऑफ द मॅच जेव्हा भेटली तेव्हा मी सांगितलं होतं की जो पण क्षेत्र असो त्या क्षेत्रातून क्रिकेटच्या ग्राउंडमध्ये जो पण प्लेअर उतरला ना त्याने 100% दिला. प्रसाददा म्हटला. प्रसाददा 40+ त्याच्यामध्ये एनर्जी नाही आहे. शोल्डर इंजरी आहे पण त्यांनी ओव्हर घेऊन त्यांनी ती ओव्हर टाकली. ते टीम स्पिरिट होतं. प्रत्येकाचं मिथिलेशबद्दल बोले. मिथिलेशची एज नाही आहेत तेवढे पण तो एजच्या पुढे प्लेअर आहे कारण तो अजून खूप घडेल. त्याच्यामध्ये घडण्यासारखं खूप काय आहे कारण तो आहे ना तो मागे ना घे. तो शिकण्यासाठी प्रयत्न करतो. त्याला जे काही सांगितलं ना जे मार्गदर्शन केलं ना ते ऐकून त्यांनी तेच गोष्टी केल्यात. तर त्याच्यामध्ये कंट्रोल आहे. त्याच्या हातामध्ये कंट्रोल आहे. तो खूप पुढे जाऊ शकतो.
आहे अजून एक प्रश्न. आज पिकेटदादा पाटील या ठिकाणी आहेत व्यासपीठावर. जेव्हा तू पेणवरनं या ठिकाणी स्थलांतरित झालात ना करावे गावामध्ये, तेव्हा तू श्रीगणेश संघाच्या माध्यमातून खेळलास. आपण देखील काही वर्ष एकत्र खेळलो. आज पिकेदादा आहेत, श्रीगणेश संघाचा तो सपोर्ट आहे. नेहमी तू म्हणतोस मामा तू सपोर्ट करतोस, कारण तुझ्यामध्ये एक टॅलेंट होतं. ॲज अ बॉलर म्हणून तू करावे गावाला अनेक स्पर्धांवर लीड केलंस, अनेक स्पर्धा जिंकून दिल्यास. आज एक समाधान असेल मनामध्ये, जेवढ्या वर्षाचा सराव केला ना, आज ही मॅन ऑफ द सिरीजची ट्रॉफी उचलताना एक वेगळा आनंद आहे. तुझी मुलगी देखील लाईव्ह टेलिकास्ट पाहते ती स्वरा या ठिकाणी. आणि काय म्हणशील एकंदरीच्या भावनांना कशा प्रकारे कंठ फुटेल? प्रथमतः फॅमिलीचा सपोर्ट खूप इम्पॉर्टंट असतो. कारण आपण वर्क करून जॉब करून परत क्रिकेटला टाईम देणं, परत फॅमिलीला टाईम देणं खूप मुश्किल आहे. पण ते त्यांचा सपोर्ट शिवाय काहीच शक्य नाही आहे. आणि पिके काकांबद्दल बोलायला झालं ना, तर मी जर इथे या स्टेजवरती हा माईक घेऊन बोलतोय त्याचं खरं मानकरी पिके काकाच आहेत. कारण जर पिके काकांनी जर मला चान्स दिला नसतं तर मी करावे गावात मी कधी खेळलोच नसतो. तर जे मी घडलोय ते त्यांच्या मार्गदर्शनाखालीच घडलोय. यस, वेल प्लेड साही. पुढील भवितव्याच्या क्रिकेट करता अनेक अनेक शुभेच्छा देतोय. संधी देणं जरुरी आहे मित्रांनो. एक लकी ड्रॉ आहे का? लकी ड्रॉ आहे का? यशोधन तांडेल आलेले आहेत. यस, मला वाटतं फ्रेश होऊन आलेले आहेत यशोधन तांडेल. दुपारच्या रखरखत्या उन्हामध्ये बसले, थोडासा एनर्जी ड्रिंक घेतला आणि आता फ्रेश होऊन आलेले आहेत. यशोधन तांडेल यांचा देखील सन्मान होईल, कारण आमचे टीम ओनर आहेत ते. चला, या टाळ्या झाल्या पाहिजेत यशोधन तांडेल यांच्याकरता. आणि त्याच्यानंतर एक लकी ड्रॉ असेल नितीश, एक लकी ड्रॉ. आणि त्याच्यानंतर मेगा फायनलचा चषकाचं वितरण होईल यशोधन तांडेल यांच्याकडने. आणि यशोधन तांडेल यांनी क्रिकेट करता ते आपल्या सोशल मीडियाच्या ग्रुपवर एक चांगले संकेत दिले, चांगले शब्द मांडले. यस यस यस, डेल्टिन रॉयल्स, गोव्यावरनं बोट आली होती रेट आणि बिग डॅडी आणि डेल्टिन रॉयल्स. आता त्या बोट गेल्या गोव्याला, पुन्हा पुढच्या वर्षी परत येतील. यस, नक्की नक्की यशोधन तांडेल. एक लकी ड्रॉ आहे. त्याच्या अगोदर यशोधन तांडेल 2 मिनिटं आपण बोलावे या आयोजन कमिटीबद्दल. ओके ओके, लकी ड्रॉ सेट झालेलं आहे, सर्व ऑल सेट झालेलं आहे लकी ड्रॉ करता. यस, एक चिठ्ठी उचलूया आपण लकी ड्रॉ करता. हा गोदरेज रिप्रेझेंटेटिव्ह फीज आहे लकी ड्रॉ. मग काय आहे लकी ड्रॉला? कूलर आहे. यस, कूलर आहे. कारण या रखरखत्या उन्हा करता हे एअर कूलर मिलिंदजी भोईर यांच्या शुभ हस्ते. आमची नावं टाकलीत का? आमची नावं सर्वांची नावं आहेत ना? मान्यवरांची आहेत, पाहुण्यांची आहेत, अरे सर्व प्लेयरची आहेत, म्हणजे आम्ही पण आहोत. ओके, चला. ओके ओके, दिनेश दादांचं नाव येतं का बघूया. यस यस, तो खेळाडू इथं उपस्थित पाहिजे. मला वाटतं नंबर जर्सी क्रमांक आहे का? प्लेअर क्रमांक आहे या ठिकाणी. काय नंबर आहे? यस यस, विजय दादा तांडेल. मिथिलेशचा त्याला गोलंदाजीचा परफॉर्मन्स आवडला आणि आलेत 1000 रुपयाचं काश पारितोषिक. एकेकालचा लेजंड गोलंदाज विजय दादा तांडेल. या दादा, आपले शुभ हस्ते. मिथिलेश या आपण वर. दादा घ्या. 125 हा क्रमांक आहे, जर्सी क्रमांक. प्लेअर क्रमांक आहे. चला, मिथिलेश करता देखील कॅश पारितोषिक आलेला आहे. विजय दादा तांडेल, एकेकालचा लेजेंड गोलंदाज, एकेकालचा जलदगती गोलंदाज, न्यू यंगस्टार संघाच्या माध्यमातून. आपलं प्रसाद भोईर ठरलाय या लकी ड्रॉचा विजेता. आहेत का? प्रसाद भोईर 1, प्रसाद भोईर 2, प्रसाद भोईर 3 गेले घरी मला वाटतंय. याच्यानंतर दुसरी चिठ्ठी 64, प्लेअर क्रमांक 64. आमचा नसेल, कारण आम्ही मागे होतो खूप. करण भोईर, एकाच घरातले आहेत ते. करण भोईर पण घरी गेला का? नेक्स्ट चिठ्ठी, पुढची चिठ्ठी 51, 51 क्रमांक, नंबर 51. आशिष धनावडे गेले, साताऱ्याचे आहेत ते. आशिष गेले गावाला. 84
जयेश तांडेल जग्गा, जयेश तांडेल जग्गा. अजून एक चिठ्ठी. आता आमचा नंबर आलेला 132 132. नाही ना, अजून लांब आहे. 132. बिपिन मात्रे, बिपिन मात्रे आहे का? बिपिन मात्रे गेला. 36 36 क्रमांक. साई प्रसाद भोईर, साई प्रसाद गेला घरी. रोनक तांडेल करता देखील 1000 रुपये आलेले आहेत दिनू तांडेल यांच्याकडनं. क्रमांक 40 जितू भोईर, जितू भोईर, जितू दादा भोईर. अरे बाप रे, काय घडतंय? एक्क्याण्णव 91. दीपक सहानी. अरे यार, 115 क्रमांक 115. बोला. चला, रोनक तांडेल यांच्याकरता कॅश पारितोषिक 1000 रुपये आलाय दिनेश तांडेल यांच्या माध्यमातून. 128. जर नसतील ना उपस्थित यशवंत तांडेल यांना देऊया. माझाच नावाला. रोनकला 1000 रुपयाचं कॅश पारितोषिक आणि नंतर राकेश तांडेलला कूलर. आपण गेलो होतो इलेक्ट्रॉनिक्स मध्ये याच्याकरता. आणि राकेश दादा तांडेल यांच्यासाठी दिनू दादा तांडेल यांच्याकडनं कॅश प्राइस 500 रुपये. थँक्यू सो मच. नेहमी. धन्यवाद. थँक्स अ लॉट दिनेश दादा तांडेल. याच्यानंतर जाऊया करावे क्रिकेट चॅम्पियन्स लीगच्या मेगा ट्रॉफीचं वितरण. या ठिकाणी कोण होता चॅम्पियन याची चर्चा चालू होती. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर आयोजन कमिटी म्हणून सहभाग आणि नितेशने या पूर्ण आयोजनामध्ये एक विशेष इम्पॅक्ट टाकला मी म्हणेन. प्रेक्षक वाहिनीच्या माध्यमातून अनेक आयोजन कमिटी करता विशेष योगदान दिलं. या स्पर्धेतील तृतीय क्रमांक ट्रॉफी 1 आहे. मला वाटलं एकच पारितोषिक आहे. तृतीय क्रमांक रोख रकमेचं पारितोषिक सर्व मान्यवर पाहुण्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संयुक्तपणे दिलं जाईल. 3 नंबर क्रमांकाचं हे कॅश पारितोषिक. द्वितीय क्रमांक रोख रकमेचं पारितोषिक आई गावदेवी माता संघाचा स्क्वॉड केतन भोईर लीड करत होता. एक चांगला परफॉर्मन्स ऍज अ टीम युनिट म्हणून आपला पाहिला केतन भोईर आणि त्याच्या सहकारी सर्व खेळाडूंच्या माध्यमातून. कुलदीपने चांगला खेळ साकार केला. सर्वच मान्यवर पाहुण्यांच्या शुभ हस्ते एक कॅश पारितोषिक. द्वितीय क्रमांक थर्ड प्राइज डिस्ट्रीब्युशन आपण पाहताय या फटक्यांच्या तिजबाजी मध्ये.
चला तृतीय क्रमांकाचं पारितोषिक. कॅमेऱ्याकडे टर्न व्हा आपण सर्वजण. बोला. 500 रुपये केतन भोईर याच्याकरता. यास करावे गावचं नाव त्यांनी रोशन केलंय. कलकत्त्यापर्यंत खेळायला गेला होता आणि त्यांनी करावे गावचं नाव लय पुढं न्याला, म्हणून 500 रुपयाचं पारितोषिक दिनेश दादा तांडेल यांचे शुभ असते. यस, त्याला झाल्या पाहिजेत मित्रांनो. या तृतीय क्रमांक आई गावदेवी मातेचा नावानं आणि पुढच्या महिन्यामध्ये आपल्या आई गावदेवी मातेचा जत्रोत्सव या ठिकाणी संपन्न होणार आहे. 500 रुपयाचं कॅश पारितोषिक. 500 रुपये दिनेश तांडेल यांचे शुभ असते. द्वितीय क्रमांक त्यांच्याच वतीने स्पॉन्सरशिप. द्वितीय क्रमांक रोख रुपये कॅश पारितोषिक आणि काय खेळ हा तृतीय आहे. द्वितीय क्रमांक मिथिलेश पॅन्सर्स संघाचा पूर्ण स्क्वॉड. मिथिलेश या, आपण साई या, पूर्ण स्क्वॉड वर या. बॅड लक हार्ड लक मी म्हणेन, चांगला खेळ केला. मात्र या द्वितीय क्रमांकावर आपल्याला समाधान मानावं लागलं आणि त्याच्यानंतर हा जल्लोष आपण पाहू शकाल. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक यशोधनजी कॅश पारितोषिक. द्वितीय क्रमांक मिथिलेश पॅन्थर संघाचा कॅप्टन मिथिलेश तांडेल. साई आहे, रोनक आहे, विपुल आहे. हा स्क्वॉड आपण पाहू शकाल. प्रणिता आहे. सर्वजण या पुढे. ₹33,333 कॅश पारितोषिक आहे. या ठिकाणी आपण पाहताय मिथिलेश पॅन्थर संघाचा जल्लोष जोश या ठिकाणी. मोरया आणि प्रथम पारितोषिक विजेता संघ, चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन. ही लाख मोलाची चमचमाती ट्रॉफी खऱ्या अर्थाने आपण पाहताय. ही ट्रॉफी क्रिस्टल ट्रॉफी आणि रोख रुपये 55,555 रुपये. पिके दादा पाटील या पुढे आपण सर्वजण. या 55,555 रुपये आणि ही लाख मोलाची चॅम्पियन्स ट्रॉफी. रेड डेव्हिल संघ चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन, करावे क्रिकेट चॅम्पियन्स लीगचा चॅम्पियन. आयोजन कमिटी आहे आणि आज चॅम्पियन ठरला हा संघ. हा जल्लोष आपण पाहताय. सर्व मान्यवर पाहुणे पुढे या. चला ट्रॉफी क्रिस्टल ट्रॉफी आपण पाहताय. 1 लाख मोलाची ही क्रिस्टल ट्रॉफी. चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन रेड डेव्हिल्स नव्या नावाने नव्या रंगानं करावं क्रिकेट चॅम्पियन्स लीग ही स्पर्धा आपल्या समोर आली मित्रांनो. रोख रुपये 55,555 रुपये. आई एकविरा माते की, छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. आई गावदेवी माते की, बामन देवाचा जय जयकार. भारत माता की. धन्यवाद मित्रांनो. करावे क्रिकेट चॅम्पियन्स लीग. करावे क्रिकेट चॅम्पियन्स लीगचा हा अद्वितीय पर्व आपण पाहिला आणि या स्पर्धेमध्ये रेड डेव्हिल संघानं प्रथम क्रमांकावर आपलं नाव कोरलं. द्वितीय क्रमांक मिथिलेश पॅन्थर संघ आणि तृतीय क्रमांक जय माता आई एक गावदेवी माता या संघानं. आणि त्याच्यानंतर आपण पाहता प्रेक्षक वाहिनीच्या माध्यमातून तब्बल 3 कॅमेऱ्यासह ही स्पर्धा आपल्या भेटीला आली. या वाहिनीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या या वाहिनीला प्रसिद्ध करा. आणि आज या ठिकाणी रजा घेताना आनंद देखील आहे, समाधान आहे, दुःख आहे. भेटूया पुढच्या पर्वामध्ये. कुठे जाऊ नका. करावे गावच्या क्रिकेटला मोटिवेट करा, सपोर्ट करा आणि भेटूया पुढच्या पर्वामध्ये. थँक्स अ लॉट. सर्वांचे आभार या ठिकाणी प्रकट करतोय आणि हा करावे क्रिकेट चॅम्पियन्स लीगचा सोहळा या ठिकाणी संपन्न झाला असं मी घोषित करतोय. धन्यवाद. मात्र